मित्रांनो नमस्कार. परत एकदा स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे. तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. शेवटी 25 जुलै रोजी शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन संपले. हे तुम्ही सगळे जाणता. त्यानंतर ज्या पद्धतीने अभिजित दिपके आणि त्यांच्या मानवरूपी झुरळ सहकाऱ्यांनी हा विजय साजरा केला, त्यावरून हे आंदोलन खरोखर नीट पेपरफुटी विरुद्ध होते का त्याचा अजून काही राजकीय उद्देश होता अशी शंका यायला भरपूर जागा होती. अभिजित दिपकेच्या या वक्तव्यानंतर जे मी तुम्हाला इथे दाखवतो आहे, हे आंदोलन राजकीयच होते यात शंका उरत नाही. दिपके म्हणतो की जर सरकारच्या दंगेखोरांना सरसकट दिपके हे म्हणतो की जर सरकारने सरसकट या दंगेखोरांना सोडले नाही, आता जे दंगेखोर या आंदोलनात इन्व्हॉल्ड होते, ज्यांनी शिवीगाळ केला, व्हायलन्स केला, वाटेल ती वक्तव्य केली, यांना जर का सरकारने सोडले नाही, त्यांना माफी दिली नाही, तर आम्ही सरकारच बदलू. म्हणजे आता एक धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन त्यांना एवढा कॉन्फिडन्स आला आहे की ते म्हणतात की आता आम्ही धर्मेंद्रनंतर नरेंद्र मोदींनासुद्धा बदलू शकतो. मला वाटतं झुरळांना थोडीशी जास्त झाली आहे, त्यांची अवकात लवकरच त्यांना दिसेल. बाकी सोशल मीडियावरचे लाखो करोडो फॉलोअर्स, दिपके, सौरव दास, तो कोण रांका आहे, त्यांचे आम आदमी पार्टीच्या नेत्यांशी असलेले जुने मधुर संबंध, गुन्हेगार शक्तींचा या आंदोलनात झालेला सुळसुळाट, यावरून या सगळ्यामागे केजरीवाल आणि मंडळींचा हात असला पाहिजे अशी शंका येते. या आंदोलनात सहभागी झालेल्या एक विशिष्ट डेमोग्राफिक कोहट, जनतेतील एका विशिष्ट हिस्स्यामुळे अजून एक बाब प्रकर्षाने समोर आली, ती ही की ही सगळी मंडळी स्वतःच्या आयुष्यातील पर्सनल समस्या, मनासारखी नोकरी न मिळणे, आयुष्यात स्थैर्य नसणे किंवा घर गाडी नसणे, लग्न संबंध न जुळणे इत्यादी, हे त्यांच्या ज्या व्यक्तिगत समस्या आहेत त्या सरकारवरती ते ब्लेम करता आहेत. आणि हे आंदोलन त्यांनी खरं म्हणजे त्याच्याच करता केले होते. म्हणजे त्याला सपोर्टिंग, ज्याला काय म्हणतात, कॉर्पोरेटिंग एव्हिडन्स हा की अभिजित दिपके हा अमेरिकेत शिकला. त्याच्यातसुद्धा एक गडबड आहे की मी आजच कुठेतरी वाचलं की त्याचे वडील संभाजीनगरच्या MIDCमध्ये काहीतरी ज्युनियर इंजिनियर होते आणि मग त्यांनी मला वाटतं दोन्ही पोरांना त्यांनी अमेरिकेत कसं काय शिकवलं. हा एक नवीन विषयच आहे, त्याचं सरकार मला वाटतं छडा लावेल. पण अमेरिकेत शिकूनसुद्धा अभिजित दिपके हा आता 30 वर्षाचा मला वाटतं मुलगा आहे. त्याचं लग्न बिग्न तर सोडा, त्याला नोकरी अमेरिकेत लागली नाही आणि म्हणून मग तो भारतात आला. आणि ते फ्रस्ट्रेशन सगळं त्यांनी, म्हणजे अर्थात चीफ जस्टिस सूर्यकांत वर्मा यांनी त्यांना कॉक्रोच म्हटल्याने, अनएम्प्लॉईड लोकांना कॉक्रोच म्हटल्याने त्यात आगीत तेल पडलं वगैरे, तो भाग वेगळा. पण काय आहे की मला वाटतं सुरुवात तिथून आहे, समस्या तिथून आहे. स्वतःचे त्यांचे जे पर्सनल प्रॉब्लेम आहेत ते सरकारने सॉल्व्ह करावे, ही त्याची मला वाटतं त्याच्या मागचं खरं मोटिवेशन आहे. असं बघा की तुम्हाला मी जर का अतिशयोक्ती करतो असं वाटत असेल तर अभिजित दिपकेंच्या आई, त्यांचं हे मित्रांनो एक लेटेस्ट ताजं विधान बघा. त्यांच्या सुनेबद्दलच्या त्या अपेक्षा सांगतात आहे. आता इकडे काय रण पेटलेलं आहे, इकडे पेटलेलं आहे. म्हणजे इथे नीट करता या लोकांनी आंदोलन केलं, पण बाईंना काय, अभिजित दिपकेंच्या आईला काय पाहिजे, सून पाहिजे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, मी जे हे म्हणतो की हे या नीट फिटशी याचा काही संबंध नाही आहे. हे त्यांचे पर्सनल ॲम्बिशन आहे, त्यांचं आयुष्य नीट चाललेलं नाही म्हणून त्यांनी हे आंदोलन केलं आहे. तर काय अभिजित दिपकेला कशी सून पाहिजे हे ते याच्यात सांगतात आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हे काय अतिशय म्हणजे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंडमधनं आलेले, शिक्षित उच्च शिक्षित असतील पण अतिशय साधेसुधे लोक आहेत हे, यांच्याकडनं यांनी हे आंदोलन केलं आहे. ते चुकून मोठं झालं, त्यांना काही राजकीय पक्षांनी सपोर्ट केला असेल, पण यातनं काही फार मोठी क्रांती होईल अशी तुम्ही कृपया अपेक्षा बाळगू नका. पण मुद्दा हा की हे सगळे जरी खरे असले तरी या आंदोलनानंतर काही गोष्टी बदलल्या आहेत हे नक्की. असे मी 7 मित्रांनो माझे ऑब्झर्वेशन्स आहेत. नंबर 1, नवीन सोशिओ पॉलिटिकल फोर्स, एक पक्ष म्हणा किंवा एक सोशिओ पॉलिटिकल फोर्स जन्माला आला आहे आणि त्यांनी जुने विरोधी पक्ष, उदाहरणार्थ काँग्रेस, आम आदमी पार्टी, ठाकरे बंधू यांची बऱ्यापैकी त्यांनी हवा
खाऊन टाकलेली आहे. म्हणजे तृणमूल काँग्रेस वगैरे तो कुठे गेले त्याच्या तोंडून तर आवाजच येत नाही आहे. मला तर आपण हे 2012चेच अण्णा आंदोलन परत बघतो आहे की काय अशी अशी शंका येते, अशी मला त्याची आठवण येते आहे. मुद्दा क्रमांक 2, या आंदोलनाविषयी इंडिया आघाडीत एक वाक्यता दिसत नाही. सगळे नेते इंडिया आघाडी म्हणून काय याचा आपण मायलेज काढू शकतो, याच्यापेक्षा आपापल्या पक्षाला काय फायदा होईल असाच विचार करत आहेत आणि त्या प्रकारची सिलेक्टिव्ह वक्तव्य देत आहेत. मुद्दा क्रमांक 3, येणाऱ्या काही महिन्यात खास करून पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तिथे जर तुम्हाला हे कॉक्रोच प्रचार करताना दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका. 4, उद्धव राज ठाकरे मराठी दीपिकेचा नक्की वापर करून घेणार अशी हे मला स्पष्ट दिसते, जी की एक चांगली गोष्ट आहे. याविषयी पुढच्या व्हिडिओतनं तपशिलात बोलीन. मुद्दा क्रमांक 5, हे आंदोलन चालवणारे दीपके, दास, रांका ही सगळी मंडळी उच्च शिक्षित आहेत, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD सुद्धा आहेत असे कळते. पण त्यांचे कायद्याचे अगाध ज्ञान बघून तोंडात बोटं घालायला होतं. आता जसं कधी मला वाटतं हा दास म्हटला की सरकारने आम्हाला प्रॉमिस केलं आहे तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडायचं, ज्याचा मी उल्लेख पहिले आधी केला की तुम्ही माफी देणार, आम्हाला सोडून देणार. यांना हे सुद्धा माहीत नाही मित्रांनो की कायदेशीर प्रोसेस ही वेगळी असते. कायदा आपल्याकडे ज्युडिशियरी कोर्ट सांभाळतात, त्यामुळे जर का तिथे केस झाली तर तिथे यांना तिथे जावं लागेल आणि तिथे शिक्षा झाली तर भोगावी लागेल, हे यांना माहीत नाही. पण हे आपल्या देशातील उच्च शिक्षित जनता. दुसरं असं की त्यांच्या अनुयायांनी ज्या प्रकारची भाषा वापरली, ज्या प्रकारची हीन, अश्लील, शिवराळ भाषा वापरली, त्यावरून हे लक्षात येते की कितीही एज्युकेटेड मनुष्य असला पण त्याला जर का संस्कार दिले नाही तर त्याचा अपब्रिंगिंग चांगलं नसेल, त्या एज्युकेशनचा काहीही फायदा होत नाही. त्याचा एक नमुना मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो. मुद्दा क्रमांक 6, 2024च्या निवडणुकीत 240 जागा मिळून सुद्धा त्यानंतरच्या 2 वर्षात 5 पैकी 4 राज्यातील निवडणुका जिंकून भाजपनी आपली साख व ॲथॉरिटी, आपला धाक परत मिळवला होता. या आंदोलनामुळे आणि त्यानंतर झालेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या रेझिग्नेशननी ती ॲथॉरिटी कुठेतरी कमी झाली आहे, तो धाक कुठेतरी कमी झाला आहे, यात शंका नाही. भाजपचे नॅशनलिस्ट, हिंदुत्ववादी, त्यांना भाजपाईसुद्धा म्हणतात, असे जे अनुयायी आहेत ज्यांना असं वाटत होतं की आता काही आपल्याला प्रॉब्लेम नाही, नक्की 2029 नक्की उत्तर प्रदेशही आपण मारू, पंजाबमध्ये आपण चांगलं काम करणार आहोत, असे हे जे नॅशनलिस्ट अनुयायी, व्हॉलेंटियर, सोशल मीडिया वॉरियर्स वगैरे जे काय तुम्ही त्यांना म्हणायचं ते म्हणा, किंवा माझ्यासारखे व्हिडिओ करणारे सुद्धा उत्साही लोक, यांना सगळ्यांना ती जी एक लेथार्जी आली होती की काही प्रॉब्लेम नाही असं जे फिलिंग आलं होतं, त्यातनं मित्रांनो या आंदोलनामुळे ज्याला काय म्हणतात खडबडून लोक जागे झालेले आहेत. त्यांना एक नवीन शत्रूची ओळख पटलेली आहे. पलंगावर पडून 24 तास मोबाईल बघणारी, उच्च शिक्षा विभूजित, बेरोजगार, गोंडस दिसणारी ही बाळं, ज्यांना जेनझीसुद्धा असे सुद्धा म्हणतात, ते काय खतरनाक विचार घेऊन चालले आहेत हे या आंदोलनामुळे TV वर प्रत्यक्ष दिसले. मला वाटतं हा शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे, किंबहुना हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD, BTech, इंजिनियर्स, अजून काय एज्युकेशन घेतलेली तरुणींना मनासारखे, म्हणजे AC मध्ये लॅपटॉप बसून 6 आकडी पगारांच्या नोकऱ्या का, मनासारख्या नोकऱ्या मिळत नाही, हेच या आंदोलनाचे इंधन आहे. एका सर्वेनुसार भारतामध्ये जवळजवळ 50 करोड तरुणी, म्हणजे 18 ते 30-31 वयामधले 50 करोड जनता आहे, त्यातली 40%, 20-22 करोड जनता हे काहीही कामधंदा करत नाहीत, एकही रुपया कमवत नाही. का? त्यांना नोकऱ्या मिळत नाही म्हणून नाही, त्यांच्या आयुष्यात काहीही कामधंदा करण्याची गरज नाही, त्यांचं आयुष्य तसंच व्यवस्थित चाललेलं आहे. कोणाच्या भरोशावर? तर अर्थात त्यांच्या आईवडिलांच्या. तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला अशी उदाहरणं मुबलक प्रमाणात दिसतील. पालक
आपल्या या बाळाला बाळीला, सोन्याला सोनुलीला, छकुल्याला छकुलीला काहीही तोशीस होणार नाहीत याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यांची 2 वेळची राहायची सोय तर त्यांनी केलेलीच आहे, पण गाडी घोडासुद्धा घेऊन देतात, खर्चाला पैसे देतात, पार्ट्यांनासुद्धा पैसे देतात. असं जर का मजेदार आयुष्य चाललं असेल तर मित्रो, कोण कशाला नोकरी करेल, कोण कशाला एफर्ट घेईल मला तुम्ही सांगा. तर ही सगळी जी तिथे जनता जमली होती, ही अपेक्षा पूर्ण न करू शकलेली फ्रस्ट्रेटेड जनता होती. कोणाच्या अपेक्षा? आईवडिलांच्या, समाजाच्या, गर्लफ्रेंडच्या, बॉयफ्रेंडच्या, स्वतःच्या सुद्धा. आणि हेच फ्रस्ट्रेटेड तरुण ताकद आहे कॉक्रोच जनता पार्टीची. आणि लक्षात घ्या, ही संख्या थोडी थोडकी नाही, 20 ते 25 करोड आहे. त्यामुळे हे आंदोलन इतक्या पटकन, इतक्या जोरात पेटले तर आश्चर्य वाटायला नको. हे नीट पेपर फुटीच्या निमित्ताने केलेले आंदोलन काय दर्शवते, हे राघवन जगन्नाथन म्हणून एक अतिशय रिनाऊंड पत्रकार आहेत. त्यांनी मित्रांनो ते टाइम्स ऑफ इंडियात ऑपेड लिहित असतात. त्याचं मी इथे तुम्हाला हा फोटो दाखवतो आहे, तुम्ही लिंकवर जाऊन हे आर्टिकल वाचा. त्यांनी याचं सुंदर निदान केलेलं आहे, डायग्नोसिस केलेलं आहे. त्यांनी या आर्टिकलला हेडिंग दिलं आहे, अ स्मोल्डरिंग जनरेशन. स्मोल्डरिंग म्हणजे धगधगती जनरेशन आहे ही, यांच्यात खूप आतमध्ये धग आहे, पण हे काही करू शकत नाही. मित्रांनो, निखारे जोपर्यंत पेटत नसतात तोपर्यंत त्यांनी कोणालाही त्याचा फायदा होत नाही, कोणाला त्याची ऊब मिळत नाही. तर थोडक्यात सांगायचे तर हे राघवन जगन्नाथन असं म्हणतात की नीट पेपर फुटी हे द्योतक आहे. खरी समस्या नीट पेपर फुटी नसून अनएम्प्लॉयमेंट किंवा अंडर एम्प्लॉयमेंट आहे. म्हणजे बेरोजगारी किंवा अपेक्षेप्रमाणे नोकऱ्या किंवा पगार न मिळणे. या आंदोलनाचा राजकीय परिणाम काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडतो आहे. त्याच्यावर 1-2 मिनिटात बोलून आजचा व्हिडिओ संपवतो. धर्मेंद्र प्रधान यांचा पदत्याग हा 12 वर्षात, मोदी सरकारच्या 12 वर्षात घडलेला केवळ दुसरा राजीनामा आहे. याआधी MJ अकबर, टाइम्स ऑफ इंडियाचे अतिशय सेलिब्रेटेड एडिटर MJ अकबर यांनी एका स्त्रीने त्यांच्यावरती आरोप केला म्हणून त्यांनी 1 दशक मागे राजीनामा दिला होता. आणि त्यानंतर आता हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, 12 वर्षात 2च राजीनामे जे प्रेशरमुळे झाले. त्यामुळे हा या भाजप सरकारकरता निश्चितच एक धक्का आहे. त्यामुळे विरोधी कंपूमध्ये प्रचंड जल्लोषाचे वातावरण आहे. लगेच मोदी मॅजिक संपलीपासून आता भाजपचा पराभव अटळ आहे अशा आशयाचे व्हिडिओज, बातम्या आणि बुद्धिजीवी लोकांच्या चर्चांचे पीक आलेले आहे. पण हा जल्लोष करणारे काँग्रेसी, डावे आणि जिहादी यांच्या नजरेतून एक मोठी गोष्ट सुटलेली दिसते. ती ही की जरी हा या सरकारला बसलेला धक्का असला तरी याच्यामध्ये कुणालाही दुसऱ्या राजकीय पक्षाला फायदा झालेला नाही. यात कुठल्याही दुसऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षाचा विजय झालेला नाही. या विजयाचे सगळे श्रेय हे सोनम वांगचूक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे आहे. 2012च्या अण्णा इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनाची आठवण यावी असा हा प्रसंग आहे. मात्र 2012 आणि आजच्या परिस्थितीत 2-3 मोठे फरक आहेत. त्यावेळी भाजपला या आंदोलनाचा फायदा झाला. याचे कारण बऱ्यापैकी RSSची मंडळी इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये इन्व्हॉल्ड होती. त्यांना हे काय होते आहे याची संपूर्ण कल्पना होती. दुसरं म्हणजे भाजप ऑर्गनायझेशन लेवलवरती पूर्ण तयार होती. तिसरे म्हणजे काँग्रेस सरकार प्रचंड अप्रिय झालेले होते. लोकांमध्ये मनमोहन सिंग, सोनिया गांधी सरकारविरुद्ध प्रचंड रोष होता. मग काय मोदी सरकारविरुद्ध जनतेत रोष नाही का असा प्रश्न तुम्ही विचारू शकता. तर कृपया ही जंतर मंतरची गर्दी बघून वाहवत जाऊ नका. गर्दी काय कुठेही जमवता येते. लागोपाठ तिसऱ्यांदा निवडून आलेले पंतप्रधान मोदी दिल्लीत बसले आहेत, हे विसरू नका. आणि हे सुद्धा विसरू नका की 2024 नंतर भाजपनी 4 राज्यात निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आता मला वाटतं 22 राज्यात त्यांची सरकारं आहेत. या उलट 2014च्या आधी 1989 पासून जर का तुम्ही मोजले तर काँग्रेसला लगातार 8 निवडणुकांमध्ये मेजॉरिटी मिळाली नव्हती, बहुमत मिळाले नव्हते. 1989 ते 2014मध्ये त्यांचे 3दा सरकार आले, 1991, 2004 आणि 2009. पण या तिन्ही वेळेला
त्यांना 200च्या आसपास जागा मिळाला. एकदा 221, एकदा 204, एकदा 160 असं काहीतरी. तर लगातार 8 निवडणुका काँग्रेसला बहुमत मिळालेले नाही आणि 2014मध्ये मोदी आले आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचं आंदोलन झालं. अण्णा आंदोलनाची ठिणगी पडली आणि काँग्रेसची पार राख रांगोळी झाली. पण हे विसरू नका, त्याच्या आधी 40 वर्ष काँग्रेस अनपॉप्युलर होती. जनतेमध्ये त्यांच्या विरुद्ध रोष होता. मुद्दा काय की या आंदोलनाचा काही खास तोटा येणाऱ्या पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला होईल असे वाटत नाही. 2029 तर लांबच आहे, पण आत्ता ज्या विधानसभा निवडणुकात होणार आहे त्याच्यातसुद्धा फारसा इम्पॅक्ट होईल असे वाटत नाही. कारण ही जी आंदोलनात सामील झालेली मंडळी आहेत, ही शिवीगाळ करणारी, व्हिडिओ काढणारी, तिथे नंगा नाच करणारी ही जी काय मंडळी आहेत, ही स्वतःच किती मतदान करतात असा मोठा प्रश्न आहे. त्यांचा लोकशाहीवर, या सगळ्या प्रक्रियेवरच विश्वास नाही, म्हणून तर त्यांनी असे हे हिंसक आंदोलन केले. आजच्या घडीला हा पराभव पचवून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आपला धाक परत जमवून हे सरकार 3 वर्ष चालवणे हा एक मोठा त्यांच्या डोळ्यासमोर मोठं टार्गेट असेल. आणि पण मला वाटतं ते हे नक्की करतील. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.